महाराष्ट्र राज्य सरकारने 18,000 मराठी शाळा कमी करण्याचा निर्णय घेतला असून भंडारा जिल्ह्यातील 155 शाळा या आदिवासी दुर्गम भागातील शाळा आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा व हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादू नका, जाधव समिती रद्द करा अशा अनेक मागण्यांना घेऊन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या वतीने आज भंडाऱ्यात पालक व विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे। माझे पूर्ण नाव सौम्य संजय डेंगे। काय सांगशील तुमच्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत आणि तुम्ही काय म्हणता? आमच्या शाळेत कोणतेच शिक्षक नसेल, फक्त सध्यासाठी आलेवाले निंबाचे सर आहात, पण आमच्या शाळेत शिक्षक उपलब्ध नाही आहेत। आमच्या शाळेत सर्व शिक्षक पाहिजे, आमच्या चारही वर्गातले शिक्षक पाहिजे। तुझं काय नाव आहे आणि कशासाठी आले आहे तुम्ही? सानवी सूर्यवंशी ठाकरे। माझे पूर्ण नाव सानवी सूर्यवंशी ठाकरे आहे। मी आज आपली शाळा वाचवण्यासाठी आलेली आहे। माझ्या शाळेमध्ये एक भी मास्टर नाही, पण सध्यासाठी निंबाळकर सर आलेली आहे, पण आम्हाला मास्टरची जरूरत आहे। तरी पण आम्हाला तुम्ही मास्टर द्या आम्हाला। काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि कुठून आले? आम्ही बोंद्री या गावून आलो। माझे पूर्ण नाव जागेश्वर कृष्णाजी मते। मी शाळा समिती व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे आणि आमची शाळा शून्य शिक्षकी झाली आहे आणि शाळा बंद होण्याचे जे आहे त्याच्यासाठी शाळा वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणात मोर्चा घेऊन आलेले आहोत। पूर्ण पालक बी आलेले आहेत आणि शाळेतले पूर्ण विद्यार्थी आणलेले आहेत। भूमिका काय राहणार? आम्ही आंदोलनच करत राहून सरकारचे। नमस्कार, मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने जो राज्यातील 18,000 मराठी शाळा कमी पटाच्या कारण सांगून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। भंडारा जिल्ह्यातील 155 शाळा या आदिवासी दुर्गम भागातील आहेत, त्यापैकी बहुतांश शाळांमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने हा विद्यार्थी आणि पालकांचा मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत। अतिशय दुर्दैवाची बाब आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वयामध्ये पेन्सिल पकडली पाहिजे त्या वयामध्ये आज त्यांना झेंडा आणि फलक पकडावा लागत आहे। याला पूर्णस्वी जबाबदारी आहे ती शासन आहे आणि जर आमच्या मराठी शाळा यांनी विक्री थांबवली नाही, बंदी थांबवली नाही, मराठी शाळा बंद करणार नाही असा जोपर्यंत हे आदेश काढत नाही तोपर्यंत तमाम विद्यार्थी व पालकांना घेऊन हा जो संघर्ष आहे हा सुरूच राहील, हेच या माध्यमातून आम्हाला सांगायचे आहे।